गोविंदाय नमः। दोन वेळ सरळ हाताने तांबणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे। डाव्या बाजूला तुमच्या तांब्या पाहिजे आहे। हातावरून पाणी दोन वेळेस तांबणामध्ये सोडून द्या। गोविंदाय नमः, विष्णवे नमः। सर्वांनी हात जोडायचे आहेत, जप करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ज्योतिरसमृतं ब्रह्म भूरभुरस्वरं महा। खाली पडायला नको किंवा गळायला नको। पाणी जर खाली सांडत असेल तर परत पाणी टाकून घ्यायचं, रिकामा हात ठेवायचा नाही। महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वरवन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः तिर्यतपत्यायामुद्रशालिनायणे शिशिरतो महामाङ्गल्यमासोत्तमे मासे मासानां मासोत्तमे मासे माघमासे शुभे कृष्ण पक्षे अद्यायां च चतुर्दायां शुभ पुण्य मासरावासरस्तो बृहस्पति वासरे अद्य दिवस नक्षत्रञ्च उत्तरा दिवस नक्षत्रे कन्या राशि श्री चंद्रे मकर राशि श्री सूर्ये मीन राशि श्री देवराज गुरु शेषेषु ग्रहेषु यदायतम राशिस्थानानि सत्सु एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टाया। ज्यांना गोत्र माहिती नसेल त्यांनी कुळाचा उल्लेख करा। प्रत्येकाने आपल्या नावाचा उल्लेख करायचा, आपल्या धर्मपत्नीच्या नावाचा उल्लेख करायचा। सगळ्यांनी म्हणा यजमानो अहम मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम आ देवालो या मंत्राचा जप 3 वेळा या ठिकाणी करायचा। आपण संकल्प केला माझ्या जन्माच्या पासून तर आजच्या दिवसापर्यंत माझ्याकडनं काय काय पातक झालाय, तर कायिक म्हणजे काय, शरीराने जे करून ते माझ्याकडनं झालेलं असेल। आंघोळ झाल्यानंतर ज्या गोष्टीला स्पर्श करायचा नसतो त्या गोष्टीला माझ्याकडनं स्पर्श झालेला असेल। सूतक असेल, त्याचबरोबर वृद्धी असेल, सूतकामध्ये एखाद्या व्यक्तीला मला या ठिकाणी स्पर्श केला गेला असेल। स्मशानामधून मी घरी आलो असेल, आंघोळ केली नसेल तर हे कायिक दोष सांगितलेले। वाचिक म्हणजे वाचेने, आई वडिलांना काही रागाने बोललं गेलं असेल, देवाला काही बोललं गेलं असेल, ब्राह्मणाबद्दल काही बोललं गेलं असेल, आपल्यामुळे कोणाच्या मनात मन दुखलं असेल तर अशा वाचा आपल्याकडून निघाल्या असतील तर त्याचा दोष या ठिकाणी जावा। कायिक वाचिक मानसिक मनामध्ये वाईट विचार आलेले असतील तर ते वाईट विचार पण माझ्या या ठिकाणी जावे। असे 3 प्रकारचे पातक माझ्या या ठिकाणी नष्ट व्हावे। गुरु पातक, ज्यांना मी गुरुस्थानी मानतो त्यांच्यासाठी माझ्याकडनं काही पाप झालेला असेल, त्याचबरोबर गोनिंदा गायची निंदा माझ्याकडनं झाली असेल, वेद शास्त्र ब्राह्मण यांची निंदा झाली असेल, त्याचबरोबर स्वतःची स्तुती माझ्याकडनं झालेली असेल तर असे अनेक प्रकारचे पाप माझ्याकडनं या ठिकाणी झालेले आहे। माझ्या धर्माबद्दल माझ्याकडनं काही वाईट बोललं गेलं असेल तर असे सगळे प्रकारचे पातक या ठिकाणी नष्ट करून या पूजेचा अधिकार मला या ठिकाणी प्राप्त व्हावा याच्याकरता आपण प्रायश्चित्त नावाचा संकल्प केला। त्यांनी सांगितलंय की पायी तीर्थयात्रा करा। एखादी जर प्राणप्रतिष्ठा करायची असेल, एखादी जर मोठी पूजा करायची असेल तर अगोदर आपण या ठिकाणी शुद्ध असलं पाहिजे आणि नंतरच पूजेचा अधिकार आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो। मग प्रायश्चित्त सांगितलेले काय काय प्रायश्चित्त करा, तर पहिलं प्रायश्चित्त सांगितलं की पायी तीर्थयात्रा करा। ज्या ज्या गावाला तुम्ही पायी पायी जाणार त्या त्या गावाची धूळ तुमच्या अंगावरती उडेल, त्या त्या गावाचं पाणी तुम्ही पिणार, त्या त्या गावाच्या नदीमध्ये स्नान करणार, तसे तुमचे पातक या ठिकाणी नष्ट होतील। पायी तीर्थयात्रा करा। ते शक्य नसेल तर दशविधी स्नान करा। ज्या महानद्या आहेत गंगा, गोदावरी, नर्मदा, तापी, शुभ मुहूर्तावरती जायचं त्या नद्यांमध्ये स्नान करायचं, एक एक पाप तुमच्या या ठिकाणी नष्ट होईल। तेही शक्य नसेल तर ब्रह्मदंड या ठिकाणी द्या। ज्या ठिकाणी वेदशास्त्र म्हणणारे ब्राह्मण असतील किंवा संत मंडळी असतील अशांच्या समोर जाऊन त्यांना एक दुभती गाय या ठिकाणी दान करावी। तिच्याबरोबर छोटीशी वासरी असली पाहिजे आणि असं गायीचं दान केलं तर सच्याजवळ येतील, प्रत्येकाच्या हातामध्ये पळी पळी पंचामृत देतील, पंचगव्य देतील, ते प्रत्येकाने हातामध्ये धरून ठेवायचं। एक मी मंत्र सांगेल, तो मंत्र या ठिकाणी माझ्या म्हणून सगळ्यांनी म्हणायचा आणि नंतर ते त्या ठिकाणी प्राशन करायचं। ओम देहे तिष्ठति मामके प्राशनाद पंचगव्यस्य देहदगणी वैंदना। सगळ्यांनी म्हणा यत्वो गस्ती गतम पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात पंच
गौव्यस्य दहत अग्नी रिव इंधनम. पुरुषांनी म्हणा ओम, स्त्रियांनी म्हणा रीम इति प्राश्य. पिऊन घ्याता. ओम यतवदस्ति गतं पापं देहे तिष्ठति मामके. पंचगव्य प्राशन केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती जे काही हावभाव या ठिकाणी निर्माण होतात तर ते तुमचे पाप या ठिकाणी नष्ट होत असतात. नुसतं पंचगव्य प्राशन केल्यानंतर आपल्या चेहऱ्याचे हावभाव या ठिकाणी बदलत असतात. तशाच पद्धतीने आपण जे पाप करतो या पापांमुळे अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये घटना घडत असतात. म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याकडनं जर चांगलं होत नसेल ते नाही, पण वरच्या न्यायालयामध्ये आपल्या ठिकाणी सगळा हिशोब केला जात असतो. म्हणून आजचा अतिशय सुंदर दिवस तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी आलेला आहे. त्याने सांगितलंय की प्रतिष्ठो वै शत्रवाहा. प्रतिष्ठेसारखा मोठा शत्रू नाही, परंतु ही प्रतिष्ठा करत असताना प्रत्यक्ष देवाच्या मनामध्ये असेल की या जोडप्याकडनं आणि या जन्मांकडनं या ठिकाणी प्रतिष्ठा व्हावी आणि याच ब्राह्मणांकडनं या ठिकाणी मंत्र म्हटले जावे. हा पण काहीतरी शुभयोग या ठिकाणी असेल. म्हणून लक्षात ठेवा, भगवंताने आपल्याला या ठिकाणी निवडलेलं आहे, तर आपल्याकडनं जेवढं चांगलं आपल्याला करता येईल तेवढं चांगलं करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करायचा. मनात काही विचार आत्मम श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यरथ श्री परमेश्वर प्रीत्यरथ द्विदिन साध्य प्राणप्रतिष्ठा अधिकार प्राप्ती अर्थम कुशपवित्री धारण यज्ञोपवित धारण. तुमच्याजवळ जो तांब्या आहे त्या तांब्यामध्ये एक अंगठी ठेवली असेल बघा, ती अंगठी काढायची आहे. आपल्या उजव्या हाताच्या 4 नंबरच्या बोटामध्ये अंगठी करायची आहे. करंगळीच्या बाजूच्या बोटामध्ये नेहमी आपण ज्या ठिकाणी अंगठी घालतो त्या बोटामध्ये अंगठी करायची आहे. अंगठीचा जो गाठीचा भाग आहे तो वरच्या बाजूला पाहिजे, मागच्या बाजूला. बरोबर, त्या गाठीमध्ये नाही घालायचं आहे, गाठीच्या पुढच्या बाजूला पुढे पुढे पुढे. ते गुरुजी सांगतील बघा तुम्हाला. पवित्रमसि सहस्रधारम आपल्या समोर जानवा ठेवले बघा कळसावरती. पुरुषांनी ते जानवा आपल्या हातामध्ये पकडायचा आहे. सर्व पुरुषांनी गुरुजींनी सांगितले त्याप्रमाणे व्यवस्थित धरायचं आहे. सूर्य भगवंताला ते जानवा दाखवायचं आहे. ओम आ कृष्णेन रजसा प्रथमानो निवेशयन्नमृतं वर्तञ्च सविदारधेन देवो जातिर्भुवनानि पश्यन्. एक धागा बघ तिथे. गळ्यामध्ये धारण करून घ्यायचं आहे. यज्ञो पवित्रं परमं पवित्रं प्रजापतिरस्सहजं पुरस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमं शुभ्रं यज्ञो पवित्रं बलमस्तु तेजः. उजवा हात बाहेर काढायचा आहे. ज्या हातामध्ये तुम्हाला धागा बांधलेला आहे, ज्या हातामध्ये धागा बांधला आहे तो धागा बाहेर काढायचा आहे. चला, सर्वांनी आपला उजवा ज्या हाताला तुम्हाला धागा बांधलाय, नाडा बांधलाय, तो हात बाहेर काढायचा होता. बरोबर. त्या जानव्याला एक गाठ आहे, ते गाठ वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जप झाला असेल तर हात सोडून घ्यायचा आहे. विशिष्टायाम शुभ पुण्यदितो म्हणायचं आहे. मम ग्रामस्थित मोरेश्वर ज्ञानेन भद्रसूक्त पठन श्रवण करिष्ये. तामणामध्ये सरळ पाणी सोडून द्यायचं आहे. एक एक जोडीने व्यवस्थित उठायचं आहे. एक एक जोडीने व्यवस्थित उठा. हरे ओम महा आनो भद्राः व्रतमूलं पितवदो नपधाधो अपरिदासव्रविदाः देवानो नथासनमिद्रेः असन्नप्रायो रसेवानं भद्राधो मदिराधो यथान्यवानं घोरादिरभियोनि वरदाम् देवाण
सख्यमुपसे दिवावयन् देवान आयुः प्रतिरन्तु एवसे भयं भगं प्रदक्षिणा मारून परत आपापल्या जागेवरती बसायचं आहे. टायगर जावा महादेव भगवान की जय हो गोरेश्वर महादेव भगवान की जय हो मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय वंदने सर्वेशाय सर्वाय महादेवाय नमः मृत्युंजय महादेव द्राहिमां यर्णांगदे जराव्याधे पीडदां कर्मदन्ने गोरेश्वर महादेव द्राहिमां यर्णांगदे जराव्याधे पीडदां कर्मबन्धने जगद्गुरुहाय नमः महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ब्राह्मणान ज्येष्ठान श्रेष्ठान वृद्धान गुरु आचार्यान नमस्कृत्यो आशिष प्रार्थयेत. सर्व जोडपे परत जागेवरती बसून घ्यायचं आहे. सर्व यजमान जागेवरती येऊन जा. नमो ब्रह्मदेवाय गो ब्रह्मणिताय जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. बाहेजा प्रवेशे निर्गमे तथा परधरं देवं धतिवर्णं चतुर्भुजा सिद्ध्यर्थं मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः
यक्षर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीविजयो भूतध्रुवाणि सर्वेशार्थकारेषु त्रये श्री भगवान् सर्वकार्यार्थसिद्धये रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय तवे नमः करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधव मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे वेशाय सर्वाय महादेवाय ते नमः अखिल परिवाराणां बांधवानां धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त्यर्थम तथा च लोके सभायां राजद्वारे व्यवहारे विपुल धन लक्ष्म्यः प्राप्त्यर्थम प्राप्त धन लक्ष्म्यः मम गृहे मम आचरित व्यापार व्यवसाय वृत्ति तथा च कृषि क्षेत्रे सदैव चिरकाल संरक्षण अर्थम तथा च मम पुत्र पौत्राणां परिवाराणां आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम तथा च मम जन्मराशेः सकाशात् नामराशेः एकेचित् विरुद्ध तद्विनाश तद्दोष परिहारार्थं सदैव तृतीय एकादश स्थानवत शुभफल गंधाक्षर फूल टाकलं का त्याच्यामध्ये परत उजवा हात झाकायचा आहे. उजवा हात झाकायचे, मनामध्ये गंगा मातेचं स्मरण करायचंय. सप्त नदींचं मनामध्ये स्मरण करा. गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती ते कलशामध्ये जे तुम्ही फूल टाकले ते फूल परत बाहेर काढायचंय. ते फुलाचं पाणी आपल्या अंगावरती, पत्नीच्या अंगावरती आणि जे तुम्ही पूजेचं साहित्य आणलंय त्या साहित्यावरती सिंचन करायचं आहे. पवित्र पवित्रो वा सर्वावस्थां मतो परत ते फूल त्या तांब्यामध्ये ठेवून जायचं आहे. समोर दिवा चालू आहे बघा, मोठी समय चालू आहे, किंवा आपण घरून दिवा आणला असेल तो दिवा चालू असेल तर नमस्कार करा, किंवा समोरच्या समयला सर्वांनी बघून नमस्कार करा. शुभ कल्याणम आरोग्यम धन संपदा दीपाय नमः, घृत दीपाय नमः, ज्ञान दीपाय नमः, भक्ती दीपाय नमः. नमस्कारम नमस्करोमि. सर्वांनी पूर्व दिशेला बघून नमस्कार करा. सूर्यदेवाला बघून नमस्कार करा. सूर्यदेवाची प्रार्थना करा. ओम जयाचारथा एकसी चक्र पाहे नसे भूमि आकाश आधार कायनासे. सूर्यनारायणाय नमः, आदित्याय नमः, दिनकराय नमः, भास्कराय नमः. नमस्कारम नमस्करोमि. सर्वांनी धरणी मातेला स्पर्श करा. धरणी मातेचा नमस्कार करा. समुद्र वसने देवी पर्वतस्तरमंडले शुभोटी एक फूल घ्यायचं, हळदी कुंकामध्ये बुडवायचं आहे. ते आपल्या धरणी मातेवरती जिथे नमस्कार करा त्या ठिकाणी फूल ठेवून जायचं आहे. फूल ठेवल्यानंतर ज्या ठिकाणी फूल ठेवलं त्या ठिकाणी महिलांनी हळदी कुंकू व्हायचं आहे. धरणी मातेची पूजा करायची आहे. त्याची प्रार्थना करा. ओम नमो माय भूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्य भूमी जिथे वाढलो मी, नमो हिंदू भूमी जिच्या हात साठे पडो दे हमाचा नमामि नमामि. धरणी माताय नमः. नमस्कारम नमस्करोमि. सर्वांनी दक्षिण दिशेला बघून नमस्कार करायचा आहे. मनामध्ये कालभैरवाचं स्मरण करा. कालभैरवाची मूर्ती बघितली नसेल तर मनामध्ये महादेवाचं स्मरण करायचं आहे. दक्षिणे कालभैरवाय नमः.
देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकज व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योग वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे पानकोटि भास्वरं भवाब्दितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिभुजनं कालकालमम्बुजा समक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे अवन्तिकापुराधिनाथ बटुक भैरवं भजे बार बार वन्दना हजार बार वन्दना बार बार वन्दना हजार बार वन्दना भैरव के चरणों में बार बार वन्दना भैरव के चरणों में बार बार वन्दना बटुक भैरवाय कपितो डाला उडून जाओ निलंकेसी गेला लंकेसी जाता चमत्कार केला नमस्कार माझा तया मारुनीला महारुद्र अवतार हा सूर्यवंशे अनादिनाथ पूर्णतारा वयासे असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुनीला हनुमंताय नमः बल भीमाय नमः अंजनीसुताय नमः वायुपुत्राय नमः नमस्कारं नमस्करोमि आपण घंटी आणली असेल तर घंटी वाजवायची आहे आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां घंटी जागेवरती घेऊन जायचं आहे घंटीला एक गंधाक्षत फुल व्हायचं आहे म्हणजे फुल घ्यायचं हळदी कुंकामध्ये बुडवायचं आणि परत घंटेजवळ ठेवून जायचं आहे घंटीला फुल वाहिल्यानंतर नमस्कार करायचा आहे घंटस्य गरुडाय नमः नमस्कारं नमस्करोमि शंख आणला असेल तर शंखाला बघून नमस्कार करा शंखाचं पूजन करायचं आहे शंखामध्ये पळी भरून पाणी टाकायचं आहे शंखाला एक गंधाक्षत फुल व्हायचं आहे शंख नसेल तर मनामध्ये शंखाचं स्मरण करायचं आहे शंख प्रत्येकाने बघितला असेल तर आपल्या डोळ्यासमोर आणून शंखाची प्रार्थना करा ओम पांचजन्याय विद्महे नामवाराय धीमहि तन्नो शंखः प्रचोदयात् शंखस्तवरुणाय नमः नमस्कारं नमस्करोमि पोळी भरून पाणी तांबणामध्ये सोडून जायचं आहे अरयलहार करगिरिका घटलखाद्य नैवेद्यं समर्पयामि पाणी तांब्यामध्ये सर्व सोडून द्या पोळी तर तांब्यामध्ये टाकून द्या गणपती बाप्पाकडे बघून 5 वेळा नमस्कार करा ओम प्राणाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः नमो नमः परब्रह्मणे नमो नमः नैवेद्यं समर्पयामि पुन्हा 4 वेळेला तांब्यामध्ये पाणी सोडावं महागणपतये नमः मध्ये पाणीयं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि करोदवर्तनार्थे चंदन पुष्प एक फूल घ्यायचं अष्टगंधामध्ये बुडवा आणि गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवा महागणपतये नमो नमः करोदवर्तनार्थे चंदन पुष्पं समर्पयामि सुटे पैसे आणले असतील तर ते पैसे ओले करायचे आणि गणपतीच्या समोर ते पायाजवळ ठेवायचे महागणपतये नमो नमः हिरण्य गर्भ द्रव्य दक्षिणां समर्पयामि पोळीभर पाणी तांब्यामध्ये सोडावं उत्तर सह कर्पूर निरांजन दीपं दर्शयामि मंत्र पुष्पांजलिं हातामध्ये फुलं घ्या थोड्याशा अक्षता घ्या मनामध्ये गणपती बाप्पाचं स्मरण करा ओम सेवान कुसमरणं प्रणोहि ब्रह्मण सपदे वंदन्य ओहिजाः गणपतये नमो नमः गणपती बाप्पावरती वाहून द्या मंत्र पुष्पांजली समर्पयामि नमस्करोमि पुरा पोळीमध्ये पाणी भरून ठेवा पुरुषांनी कथा जे मग कथा तुम्ही आले कार्यक्रम मला मोरनामा त्याच्यामध्ये 1 रुपया ठेवायचा सुट्टा पैसा सुपारी फूल ठेवा त्याच्यावरती रुपया ठेवा त्याच्यावरती सुपारी ठेवा आता नको येऊ आता मग गावी सूट चालू आहे मला एवढे 5 वाजता सुपारी ठेवली की पाकळी घ्यायची बारीक कारण फुल जर ठेवलं तर फुल खाली पडून जाईल म्हणून बारीक पाकळी ठेवा फुल बसला असेल तर राहू द्या फुल बसला असेल तर राहू द्या बसत नसेल तर पाकळी ठेवा सगळ्यांनी म्हणा अनेन विशेष अर्घेन फलदोस्तु सदा मम हे विशेष अर्घ आपण देवाला या ठिकाणी अर्पण करत आहोत षोडशोपचार पूजा आपण देवाची या ठिकाणी केली काय केली हो देवाचा अभिषेक आपण या ठिकाणी केला पंचामृताचं स्नान देवाला घातलं
त्याचबरोबर अष्टगंध म्हणजे गंधाचं स्थान, हळदीचं म्हणजे सर्वौषधी स्नान देवाला आपण या ठिकाणी घातलं आणि सांगितलं की भगवंता कर्मेदम निर्विघ्नं कुरमे देव कर्मेदम विधीपूर्वकम. हे जे कार्य आहे ते कसं उदे पूर्ण उदे, पण कशा पद्धतीने निर्विघ्नपणे, कोणत्या प्रकारची अडचण याच्यामध्ये यायला नको, कोणतेही विघ्न याच्यामध्ये यायला नको. म्हणून 6 प्रकारचे गणपती सांगितलेले. शुभकर्मामध्ये ज्यावेळेला मोठी प्रतिष्ठा असेल, लग्न कार्य असेल, त्यावेळेला मोदष्टैव परमोदष्ट सुमुखो दुर्मुखस्तथा अविघ्नो विघ्न करतारच षडेष्टे विघ्न विनायकः. मोद म्हणजे कोण? अतिशय आनंद देणारे. एखादं सार्वजनिक कार्य असेल तर या सार्वजनिक कार्यामध्ये 6 प्रकारचे विचार करणारे लोक असतात. मोदष्टैव परमोदष्ट आनंद देणारे पण आणि त्याच्यामध्ये आनंद हिरवून घेणारे पण लोक असतात. मोदष्टैव परमोदष्ट सुमुखो, सुमुख म्हणजे चांगलं बोलणारे, दुर्मुखो वाईट बोलणारे पण लोक असतात. विघ्न करतार कार्यामध्ये विघ्न घालणारे पण असतात आणि कार्यामध्ये निर्विघ्नता प्राप्त करणारे पण लोक या ठिकाणी असतात. म्हणून गणराया या कार्यामध्ये निर्विघ्नता प्राप्त होऊ दे. आणि त्याचबरोबर मी पूजेला बसलेलो आहे, माझा परिवार या ठिकाणी पूजेला बसलेला आहे, तर सगळ्यांना काय दे? सद्बुद्धी तू या ठिकाणी अगोदर प्रदान कर. चांगली बुद्धी जर आपल्याकडे असेल तर सगळं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून सद्बुद्धी प्रदान करा आणि माझ्या घरावरती, माझ्या परिवारावरती आणि माझ्या संपूर्ण देशावरती तुमची कृपा दृष्टी या ठिकाणी राहू द्या. मनामध्ये काही वेगळी इच्छा असेल तर ती देवाजवळ सांगा आणि देवाच्या पायाजवळ ते पाणी व्यवस्थित जास्त देवाच्या पायाजवळ बरोबर सोडायचं. महागणपतये नमः. विशेष अर्घ्य समर्पयामि. हात जोडा वदना देवा करदना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा करदना गजवदना देवा करदना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा भूषक वाहन वरदा देवा भूषक वाहन वरदा देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा करतना गजवदना देवा करतना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा सोंडा सुंदर मंडित देवा सोंडा सुंदर मंडित देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा शशिभूषणा वरदा हो देवा शशिभूषण वरदा हो देवा करतना गजवदना देवा करतना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा स्थल मद सविता देवा स्थल मद सविता देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा करतना गजवदना देवा करतना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा पार्वती पुत्र गजानन देवा पार्वती पुत्र गजानन देवा जय जय गणनाथा हो देवा जय जय गणनाथा हो देवा करतना गजवदना देवा करतना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा पार्वती पुत्र गजानन देवा पार्वती पुत्र गजानन देवा गंगास्थल मद सविता देवा गंगास्थल मद सविता देवा शशिभूषण
वदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 पार्वती पुत्र मोरया 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 पार्वती पुत्र मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया प्राप्तिरस्तु मोरया मोरया हे गोड नाव तुझे कृपा सागरा हेच माहेर तुझे तुझे सोंडवाकडे तू एक दंत मला पोती दे रे तू दया गुणवंत गणपती गजानन भगवान की जय. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जो प्राण प्रतिष्ठा सोहळा करतो आहे त्याच्यातला सगळ्यात पहिला विधी म्हणजे गणपती पूजन आपलं परिपूर्ण झालेलं आहे. विघ्नहर्ता गणेशाचं असं परिपूर्ण पूजन आपण केल्यानंतर आता आपल्याला कळसाचं पूजन करायचं आहे. गणपतीच्या ब्राह्मण गुराज भारती कलशाला हात लावा आजगरगला जन्मयार बाब जन्मदवा पुनरुर्जा नारळ काढून घ्या. नारळ काढून घ्यायचा आहे. सर्वांनी नारळ काढल्यानंतर पुरुषांनी काय करायचं आहे एक पोळी भरून पाणी घ्यायचं त्या कलशामध्ये पोळी भरून पण टाकायचं आहे. वरुण सोतम भरमस वरुण सगम सर्जनी असतो वरुण सरत सदनस वरुण सरत सदनमस वरुण सरत सदनमासीतो. स्त्रियांनी त्या कलशामध्ये पहिल्याने कुंकू टाकायचं आहे मग हळद टाकायची आहे. जावो खदीहि बुद्ध्वा गंधर्वा गणवद्वा मंत्रद्वा बृहस्पति हिरवामो खदे सोमो राजा जावो खदीहि गुणपादा पुरुषांनी त्या कलशामध्ये तांदळाचे दाणे टाकायचे अक्षता टाकायच्या आहेत. कांडात कांडात करो हंदे पुरुषांनी त्या कलशामध्ये पानं ठेवल्या त्या पानांना स्पर्श करायचा आहे. त्या कलशामध्ये परत अक्षता टाकायच्या आहे. सोना प्रथमिनो भवान अक्षराणि वेषणी सुपारी टाकायच्या आहे. सोना प्रथमिनो भवान अक्षराणि वेषणी दक्षाणा सर्वसमर्दाः जाहा बलिर्या बलापवाजाचमपिडी बृहस्पति वसुदास्तानु मुनिरवकुहजाः सोनाचे दाणे टाकायचे. परिवाजपतिः कविलग्निरे हव्याल्लग्रमीतो दोधत्रकारिहा सुखे. एक सुटा रुपया असेल तर सुटा रुपयाच्या कलशामध्ये टाकायचा आहे. हिरण्य गर्भाः समवर्तदाग्रे भूतस्य जातः वज्रेवासीलो सदाधारविद्या उदयमा तस्मै देवाय विवादेवो. कलशाच्या गळ्याला सर्वांनी धागा बांधायचा होता. ज्यांचा बाकी असेल त्यांनी सांगायचं आहे. बांधलाय का सर्वांनी धागा? त्या कलशावरती आता नारळ ठेवून द्यायचा आहे. जुवा सुवासात प्रविद्वागा संश्रयान भवति जायमानः राजपयुन्नयन्ति धार्यो वनजाति रावदस पूर्णा पुनरापदो वसरेव विक्रीया पहाविषदमुर्जतो सदग्रतो. नारळ ठेवल्यानंतर ते पानं व्यवस्थित करून घ्यायचे आहे. पानं आजूबाजूला गेलेले असतील दाबले गेले असतील किंवा खाली पडले असतील ते व्यवस्थित सरळ करून घ्या. बघा आता तुमच्या समोर जो तांब्या आहे कलश जो आहे तो कलश अशा पद्धतीने करायचा आहे. समोरचा कलश याच्यावरती नारळ ठेवलोय ज्याची आपण पूजा केली तो कलश असा धरायचा आहे. फक्त कलश पडणार नाही नारळ पडणार नाही याची काळजी घ्या. पुसून घ्या व्यवस्थित. आता हा जो कलश आहे अगोदर धर्मपत्नीच्या कपडे लावायचा नंतर तुमच्या कपडे लावायचा असं 3 वेळेला करायचं. हे बघा हा जो कलश आहे तांब्याचा भाग अगोदर धर्मपत्नीच्या कपडे लावायचा नंतर स्वतःच्या कपडे लावायचा असं 3 वेळेला करायचंय. करा सुरुवात. ओम त्रीणि पदानि सकरमे विष्णुरगोपादाव्याः अतोधरम्माणि धारयन् तेनाय प्रमाणेन पुण्य पुण्याः दीर्घमायुरस्तु भवन्ता प्रबन्धो. जागेवरती व्यवस्थित ठेवून घ्या. जप नियम तपाह स्वाध्याय क्रतु दया दमदान विशिष्टानां
सर्वेषां ब्राह्मणानां समाधियतां समाहित मनस समाहा प्रसीदन्तु। हळदी कुंकू लावल्यानंतर आरतीचं ताट ओवाळायचं आहे। ज्या महिलेने ऑप्शन त्या ठिकाणी झालेला आहे तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावायचा आणि आपल्या परीने काहीतरी त्यांना दक्षिणा देऊन टाका। आपल्यापेक्षा जे मोठे असतील ते त्यांचा नमस्कार देखील करून घ्यायचा आहे। दक्षिणा थोडी व्यवस्थित द्यायची आहे। तुम्ही आता जी दिली ती तुम्हाला परत भेटणार आहे। चला, ज्यांनी ऑप्शन केलं त्यांनी बसून घ्या। तुम्ही आता जागेवरती बघा। चार वेळेला काकामध्ये पाणी सोडावं, मध्ये पाणी समर्पयामि, उत्तराभूषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालन पाणीयं समर्पयामि। करोदवर्तनार्थे एक फूल अष्टघंटामध्ये बुडवून देवावरती वाहून द्या। करोदवर्तनार्थे चंदन पुष्प समर्पयामि, मुखवासार्थे विडा पूगी करता कुलं दक्षिणां समर्पयामि। मंत्रपुष्पाञ्जलिं इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव। दक्षिणयोर्दक्षसा माघायोर्मोघीर्मो अहन्तव वीरं विदेय सबले विदगरिः। मंत्रभ्यो नमो नमावर्ति देवावर्ति समर्पयामि। प्रार्थना पूर्वक नमस्कारात् नमस्करोमि। कपाळी पिवळी साडी पिवळी चोळी अंगीले गुणी, पिवळी साडी पिवळी चोळी अंगीले गुणी। वैभवाचे सारे साज गळा घालूनी, वैभवाचे सारे साज गळा घालूनी। कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग, कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग। उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग। रूपतीचे लावण्याचे रंग तापूल, रूपतीचे लावण्याचे रंग तापूल। बाहुराची रेणुका ही शालू ही लाल, बाहुराची रेणुका ही शालू ही लाल। महामहेंद्रे अगणयाम अग्निदेवता देव तुम्हारा ही रेवत्याम खड्गधारे चांबारुणी राजे सवारिणी चांबाद कुमारी ईशान्याम शूलधारिणी। ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षे अधस्था वैष्णवीर्धा एवं दशविधोरवशे चामुण्डा शववाहना। चामुंडा शहवाना। हे बघा अशी चुटकी वाजवायची। आता उजव्या हाताने चुटकी वाजवायची, टाळी वाजवायची आहे। अजराय भट सर्वे स्वरूपे रक्षे जे सर्वशक्ति समन्विते भजत्पत्रायणो देवी दुर्गा देवी नमोस्तुते। पुरुषांनी डावा पाय पुढे काढायचा आहे। डाव्या पायाची टाच जमिनीवरती 3 वेळेस आपटायची आहे। भूमीन्द्रिवारुन्दालयेतो दृष्टतो स्प्रमहाकायो गलमान्ते धनोपमां भैरवाय नमस्तुभ्यां। मनुज्ञान धातुमर्हसे ताडनभूम्यै नमः। त्याच्यावरती सर्वांनी एक फूल घ्यायचं। तुम्हाला काय सांगितलं, जमिनीवरती 3 वेळेस टाच आपटायची आहे, आसनावरती नाही। ज्यांनी आसनावरती आपटली त्यांनी पुढे आपटायचं। आपल्या जे बसण्याचं आसन होतं त्या बसायच्या आसनावरती आपटू नका, पुढे करा। लांब पाय करायचा थोडासा, बरोबर। ज्या ठिकाणी तुम्ही पाय ढोकलाय त्या ठिकाणी आता एक फूल वाहून जायचं आहे। गंधाक्षर पुष्पाणीं समर्पयामि, बरोबर। नमस्कार करा, दक्षिण दिशेला बघून नमस्कार करा। नमस्कारं नमस्करोमि। हा जो विधी असतो आपल्याला विधी सुरू करून बराच वेळ झालेला आहे। आपल्या आजूबाजू